सत्तेत असूनही सदैव चिंतेत असणाऱ्या एकनाथ शिंदेंच्या टेन्शनमध्ये आता आणखी भर पडली आहे। भाजपमध्ये शिंदेंविरोधातील नाराजी उफाळली असून आता त्यांची तक्रार थेट वर्षावर जाणार आहे। आगामी निवडणुकीमध्ये शिंदेंसोबत युती नकोच अशी मागणी सुरू होऊन आता भाजपमध्ये एक मोठी नाराजीची लाट उसळली आहे। अचानक काय घडलं? शिंदेंनी आता पुन्हा भाजपच्या कोणत्या वर्वावर बोट ठेवलाय आणि हा चेंडू आता फडणवीसांच्या कोर्टात गेल्यानंतर याचा निर्णय काय होणार? हेच सगळं पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार, मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राइम टाइम महाराष्ट्र। सुरुवातीला एक महत्त्वाची आठवण, तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राइब केलं नसेल तर ते जरूर करा। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेशी युती नको असा पवित्रा आता नवी मुंबईतील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलाय आणि आता हे प्रकरण थेट वर्षावर फडणवीसांच्या कोर्टात जाण्याची शक्यता आहे। शिंदेंबद्दल भाजपमध्ये असलेल्या अस्वस्थतेचं हे एक महत्त्वाचं उदाहरण आता आपल्याला मानावं लागणार आहे। मंत्री गणेश नाईक यांच्या नेतृत्वामध्ये नुकतीच भाजपच्या माजी नगरसेवकांची एक बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये एकदिलानं एकनाथ शिंदेंच्या विरोधामध्ये सूर आवाळण्यात आल्याची माहिती मिळते। शिंदे नगरसेवक खात्याचे मंत्री असल्यानं भाजपच्या माजी नगरसेवकांच्या कामांना ते ब्रेक लावतायत असा थेट आरोप भाजपकडून करण्यात येतोय। याच पार्श्वभूमीवर संजीव नाईक यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे माजी नगरसेवक आता एक मोर्चा काढणार असून आगामी 8 दिवसांमध्ये वर्षावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट सुद्धा घेतली जाणार आहे। या भेटीमध्ये नवी मुंबईमध्ये शिंदेंसोबत युती नको असं फडणवीसांना थेट सांगितलं जाईल असं म्हटलं जात आहे। शिवाय शिंदे हे भाजपच्या कामांना ब्रेक लावत असल्याची तक्रार सुद्धा यावेळी केली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे। खरं सांगायचं झालं तर फडणवीसांना नगर विकास विभागातील या काही सुरू असलेल्या गोष्टींची चाहूल आधीच लागलेली होती आणि त्यावर त्यांनी ऍक्शन सुद्धा घेतलेली होती। तुम्हाला अगदी काहीच दिवसांपूर्वीची एक बातमी सांगते, म्हणजे मग मी काय म्हणते त्याचा संदर्भ तुम्हाला कळेल। शिंदेंच्या नगर विकास खात्याच्या फाईल्स या मुख्यमंत्र्यांच्या सहीशिवाय पुढे जाणारच नाही तसा एक निर्णय काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतल्याची बातमी तुम्ही ऐकली असेल आणि ती याच संदर्भातली आहे। निवडणुकीच्या काळामध्ये अनेकांना खुश करण्याच्या नादामध्ये मोठा खर्च होऊ शकतो, काहींवर अन्याय होऊ शकतो, याच दृष्टिकोनातून फडणवीसांनी हा निर्णय घेतल्याचं त्यावेळी बोललं जात होतं आणि त्यामुळे शिंदे आणि शिंदेंच्या खात्यावर फडणवीसांचं एक विशेष लक्ष आहे हे कोणीही विसरायला नको। त्यातच नवी मुंबईमध्ये शिंदेंविरोधात गणेश नाईकांनी शड्डू ठोकलेलाच पाहायला मिळते आणि आता शिंदेंची यामुळे आणखी कोंडी झाली आहे। मागील काही दिवसांपूर्वी ठाण्यामधील पक्षाच्या बैठकीमध्ये गणेश नाईकांनी रावणाचा अहंकार आता जायला पाहिजे असं म्हणत शिंदेंवर अप्रत्यक्षपणे टार्गेट केलं होतं। तसंच नवी मुंबईमध्ये आपण स्वबळावर सत्ता आणली तशी इथं देखील आणू असं आव्हान सुद्धा यावेळी नाईकांनी दिलं होतं। दुसरीकडे शिंदेंनी सुद्धा नाईक यांच्या विरोधामध्ये दंड थोपटलेले पाहायला मिळतात। जशी नवी मुंबईमध्ये भाजपने स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे किंवा जशा जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत, तसंच गणेश नाईकांच्या विरोधामध्ये शिवसेनेनं सुद्धा आता आपली तयारी सुरू केली आहे। नवी मुंबईमध्ये स्वतः शिंदेंनीच लक्ष घातलं असल्याची माहिती मिळते। कालच पक्षाचा मेळावा पार पडला आणि यावेळी शिंदेंनी इथल्या निवडणुकीतल्या तयारीला आता वेग दिल्याची माहिती मिळते। स्थानिक पातळीवरील ही परिस्थिती पाहता महायुतीमध्ये नेमका काय निर्णय होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या अवघ्या काही महिन्यांवर आहेत। कुठे युती करायची, कुठे युती नाही करायची या संदर्भातले अनेक निर्णय हे सध्या सुरू आहेत आणि त्या संदर्भातल्या अनेक बातम्या सुद्धा समोर येतात। पण नवी मुंबईमध्ये युती न करण्याबद्दल स्थानिक भाजपकडून जी काही मागणी होते आहे त्यावर आता फडणवीस नेमका काय निर्णय घेणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। फडणवीसांच्या या निर्णयाकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे। शिवाय भाजपमध्ये उफाळलेली शिंदेंविरोधातील नाराजी हे सुद्धा शिंदेंच्या टेन्शनचं एक आता मोठं कारण पाहायला मिळतंय। त्यामुळे त्याला सुद्धा कशा पद्धतीनं शिंदे सेनेकडून डील केलं जाणार आहे हेही पाहणं महत्त्वाचं आहे। या संदर्भातील तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या भावना, तुमचे अंदाज, तुमच्या कानावर आलेली एखादी बातमी आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ महत्त्वाचा वाटल्यास लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।